नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. देशभरात सध्या मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. यासाठी गावोगावी आणि अगदी बूथनिहाय स्तरावर शासनाने अधिकारी नेमले असून त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबवला जात आहे. बहुतेक ठिकाणी हे काम आता 80 ते 90% पोहोचलं असल्याचं चित्र आहे. परंतु अजूनही यामध्ये मॅपिंग न केलेल्या मतदारांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे. काही जण उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी होत आहेत. बूथ अधिकाऱ्यांना योग्य तो प्रतिसाद देत आपली भूमिका पार पाडत आहेत. परंतु काही लोकांच्याकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे. देशभरात वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्स, वृत्तपत्रे, सोशल मीडियासह अनेक समाज माध्यमांमधून याबाबत जागृती करण्यात येते. लोकप्रतिनिधी बैठका घेत आहेत आणि त्याचे गांभीर्य समजून सांगत आहेत. तरी सर्वांनी यामध्ये आपला स्वतःचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी उत्स्फूर्तपणे सामील होणे गरजेचं आहे. आता यासाठी बूथ अधिकारी आपल्या घरी येऊन ही प्रक्रिया पार पाडत आहेत. परंतु जर का त्यातून जरी आपले नाव कमी झाले तर मात्र आपणास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कुणीही ही प्रक्रिया हलक्यात घेऊ नये. शासनाने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सर्वांनी सहकार्य करावे, कारण केवळ शासकीय काम न समजता आपली जबाबदारी समजून हे लोक घरोघरी जात आहेत. आपला मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी व संविधान व लोकशाही बळकटीकरणासाठी अतिशय ग्राउंड लेवल या मंडळीचं काम सुरू असल्याचं दिसत आहे. आता ही मोहीम अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येकाने आपले व आपल्या कुटुंबाचे मॅपिंग करून आपला मतदानाचा अधिकार अबाधित राखणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया जरी क्लिष्ट असली तरी नंतर देशभरातील मतदार याद्या मात्र अतिशय सुटसुटीत होणार आहेत, कारण यामधून दुबार, मयत व स्थलांतर झालेल्या मतदारांची नावे कमी होणार आहेत व त्यामुळे मतदार यादीतील फुगलेले आकडे कमी होणार असून यापुढे एका व्यक्तीचं नाव देशभरात कुठेही त्याच्या इच्छेनुसार एकाच ठिकाणी राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.